नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण उद्या बँक निफ्टीची जी मंथली एक्सपायरी आहे ती कशा पद्धतीने कामकाज करू शकते आणि निफ्टीमध्ये महत्त्वाचे लेवल काय असतील हे पाहणार आहोत. त्या अगोदर आपण डेली कॅन्डल एकदा पाहून घेऊयात, म्हणजे समजून येईल तुम्हाला की नक्की काय चालू आहे मार्केटमध्ये. विकली ॲनालिसिसमध्ये तुम्ही पाहिलं असेल, हा आपला महत्त्वाचा रेजिस्टन्स होता आणि अगदी तो रेजिस्टन्स टेस्ट करून, म्हणजे जो काही चॅनलमध्ये निफ्टी काम करते त्या चॅनलची हायर साईड जी आहे ती टेस्ट करून मार्केट खाली येते. पण या दोनही रेड कॅन्डल बनले तरीही माझी तरी अजून तयारी नाही आहे की पुट साईडला जाण्याची किंवा शॉर्ट साईडचे ट्रेड घेण्याची. आत्ता 5 मिनिटावरती ज्यावेळेस आपण पाहिलं त्यावेळेस मी सांगतो तुम्हाला की माझे शॉर्ट साईडच्या लेवल काय आहेत, परंतु तोपर्यंत तरी आपण शॉर्ट साईडचे ट्रेड प्लॅन करायचे नाहीत. ॲटलिस्ट याच्या खाली जोपर्यंत मार्केट निघत नाही ही जी लेवल आहे आणि ती लेवल येते 22,785. पण याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला पुट घ्यायची नाही म्हणजे मार्केट सुरू झाले उद्या कॉलच घ्यायचे आहेत. तर कॉलची सिच्युएशन बनलीत किंवा तसा सेटअप बनतोय तर आपण कॉल नक्कीच ट्राय करणार आहोत, परंतु पुट अवॉइड करणार आहोत. म्हणजेच कॉलचा सेटअप बनण्याची वाट पाहायची आहे, नाही बनला तर ट्रेड अवॉइड करायचे आणि पुट साईडचे ट्रेड अवॉइड करायचे आहेत. तुमचं काही ॲनालिसिस असेल स्वतःचं सेपरेट तर तुम्ही नक्कीच पुट ट्राय करू शकता. मी स्वतः तरी करणार नाही, जे की मी आजसुद्धा केलेलं नाही आहे. कालही आपली काही चर्चा झालेली होती. सगळ्यात महत्त्वाचं बाकी जे काही ॲनालिसिस झालं आणि हे जे काही प्रॉफिट बुकिंग किंवा जो काही फॉल आपण शेवटच्या तासामध्ये पाहिला, ही जी कॅन्डल होती ना ती आजच्यासाठी खूप महत्त्वाची होती. म्हणजे फक्त या कॅन्डलला मार्क करून सुद्धा तुम्ही आज दिवसभरामध्ये ट्रेड करू शकला असतात. याच्यावरती कॉल साईड, याच्या खाली पुट साईड, म्हणजे शॉर्ट पोझिशन इकडे आणि लॉंग पोझिशन इकडे. पण दोन्ही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळालेल्या नाही आहेत. अगदी शेवटी झाले त्याला आपण इग्नोर करू शकतो. इथे 1-2 वेळा ट्राय झालं की याच्यावरती मार्केट, परंतु सस्टेन झालेलं नाही आहे. आज दिवसभरामध्ये कोणताही चांगला ट्रेड प्लॅन झालेला नाही. इथे ज्यावेळेस ही जी दिसते ना शूटिंग स्टार बनताना, तिथे एक संधी नक्कीच होती तुम्हाला, एक शूटिंग स्टारला, परंतु मी पुढच्या फेवरमध्ये नव्हतो. त्याच्यामुळे मी आज निफ्टीमध्ये तरी ॲटलिस्ट कोणताही ट्रेड प्लॅन केलेला नाही आहे. आणि दिवसभर जिथे ओपन झालं आहे त्याच्यात थोडंच खाली नक्कीच बंद आहे, परंतु एक साईडवेज मार्केटच आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे ही जी तयारी आहे ना ती इलेक्शन रिझल्टची तयारी सुरू झालेली आहे. मी आज दुपारी आपल्या टेलिग्राम चॅनलला मेसेज केलेलं होतं, जर तुम्ही जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या. आणि तिथे हेही सांगितलं होतं की या कॅन्डलला मार्क करा, मग ती निफ्टीच्या असू द्यात किंवा बँक निफ्टीच्या असू द्यात. काल 3 वाजता जी कॅन्डल बनली आहे त्यानुसार तो आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. आता उद्यासाठी महत्त्वाच्या लेवल काय असणार आहे ज्या पद्धतीचं प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा एक रिजेक्शन आपण पाहिलेलं आहे, ती लेवल आहे 23,120 तर 140 हा आपला झोन आहे. तिथून आपल्याला रिजेक्शन फेस करायला लागलेला आहे. आता उद्या महत्त्वाची लेवल, आज एक चांगली गोष्ट काय झालेली आहे की मार्केटने 22,860 ही लेवल टेस्ट केलेली आहे आणि त्याच्यावरती येऊन क्लोजिंग दिलेलं आहे. आता उद्या फ्लॅट ओपन होतं आहे, इथेच कुठेतरी मार्केट थोडा वेळ सस्टेन करून जर नवीन ब्रेकआउट, मग तो कोणताही ब्रेकआउट असू शकतो किंवा ही जी ट्रेंड लाईन येते त्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आला तर डेफिनेटली कॉल साईडचा ट्रेड आपण प्लॅन करू शकतो, ज्याचे फायनल टार्गेट अगदी या रेजिस्टन्सपर्यंत सुद्धा येऊ शकतात. म्हणजे हा जो काही फॉल आहे जर स्ट्रेट लाईनमध्ये पाहिजे झालं तर या पद्धतीची रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळू शकते. पण पूर्ण रिकव्हरीसाठी ट्रेड करायचं का नाही आहे, तर जो काही तुमचा स्टॉप लॉस बनेल, सपोज आपण असं समजूयात की 50 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस बनला तर 1:2 आणि 1:3 या पद्धतीचं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. 100 किंवा 150 पॉईंटचं टार्गेट तुम्ही या ठिकाणी 22,850-900च्या वरती जरी आपल्याला ट्रेड मिळाला तर 23,50पर्यंत तुम्ही तुमचं टार्गेट ठेवू शकता आणि त्याच पद्धतीने ट्रेड प्लॅन करा. जर गॅपअप होतोय ती सुद्धा केस चांगली असणार आहे. फक्त लक्षात घ्यायचं, गॅपअप जर इथे होतोय कुठेतरी 950च्या आसपास, तर ॲटलिस्ट हा स्विंग जो आहे 22,970-75 तो ब्रेक होऊ द्यात आणि याच्यावरती आपण कॉलचा ट्रेड ट्राय करू शकतो. टार्गेट जे आपण डिसाईड केलेले आहेत तेच. आता गॅपअपच्या केसमध्ये मार्केट खाली येतं आहे, मी पुट पूर्णतः अवॉइड करणार आहोत. पुटसाठीची जी माझी महत्त्वाची लेवल आहे ती आहे 22,785 ते 22,790. ही जी लेवल आहे इथे ती महत्त्वाची लेवल आहे 22,785. याच्या खाली जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत शॉर्ट पोझिशनचा विचार करणार नाही. याच्या खाली डायरेक्ट टार्गेट येत आहेत 22,660, म्हणजे 100-150 पॉईंटचे टार्गेट आपल्याला अगदी आरामात पाहायला मिळू शकतात याच्या खाली. परंतु याच्या खाली जोपर्यंत जात नाही शॉर्ट पोझिशन ट्राय करायची नाही. म्हणजे फ्लॅट ओपन असू देत किंवा थोडंफार गॅप डाऊन असू देत, इथे येऊन जरी डबल बॉटम असेल किंवा एखादी हॅमर असेल तर बाईंगचीच संधी आपल्याला शोधायची आहे इथे सुद्धा. आता उद्याचं क्लोजिंग खूप महत्त्वाचं आहे. मार्केटमध्ये चांगला फॉल येतो आहे किंवा इथून मार्केट रिव्हर्स होते, कारण का एक चांगलं प्रॉफिट बुकिंग मोठ्या रॅलीनंतर झालेलं आहे. ते उद्याच्या कॅन्डलचं क्लोजिंग आपल्याला सांगणार आहे. जर उद्या 800च्या खाली आपण बंद होतो, लक्षात घ्या 22,800च्या, तर एक फॉलसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, जे की आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करूयात किंवा डिस्कस करूयात की कशा पद्धतीने फॉल होणार आहे. त्यामुळे सध्याला पुट साईडचं टार्गेट हेच घेऊन चला. जर 660 उद्या काही जर ॲग्रेसिव्ह सेलिंग आलंच तर अगदी 550 किंवा 520पर्यंतच्या लेवलसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. सध्या तरी याच लेवलने आपण काम चालवून घेणार आहोत आणि याच्या खालीच पुटचा विचार करणार आहे. तोपर्यंत बाय ऑन डिप्स
याचा अर्थ मी मार्केटवरती बुलिश आहे असा नाही आहे. लक्षात घ्या, मार्केट ज्या पद्धतीने रॅली करून आलेलं आहे, इलेक्शन अगदी शेवटचं फेज 1-2-3 दिवसावरती आलेला आहे, रिझल्ट एक आठवड्यावरती येऊन ठेपलेले आहेत, त्यानंतर एखादा फॉल येणं थोडं अवघड आहे. जे काय होईल ते मग रिझल्टच्या आसपास होईल. हे जे आहे ना, ते छोटं मोठं प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं, कारण का कंटिन्यू रॅली आलेली आहे, त्यानंतर प्रॉफिट बुकिंग साहजिक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टीमध्येही कमी अधिक प्रमाणामध्ये मार्केट साईडवेजच राहिलेलं आहे आणि हीच जी कॅन्डल आहे इथे जरी मार्क केली, अगदी शेवटी त्या कॅन्डलच्या तिथे येऊन मार्केट बंद झालेलं आहे. जी लेवल आहे 49,050च्या आसपास. इथे एकदा ट्राय झालं, परंतु मार्केट तिथे बँक निफ्टी सस्टेन झालं. सेम लॉजिक जे निफ्टीसाठी आहे तेच बँक निफ्टीसाठी आहे. मार्केट इथे फ्लॅट ओपन होऊन जर वरती जायला सुरुवात करते ना, तर डेफिनेटली इथे थोडा वेळ सस्टेन करणं खूप गरजेचं आहे. आणि जर ब्रेकआउट येतो ना, तर इथे सुद्धा तुम्ही कॉल ट्राय करू शकता. अगदी 30-40 पॉईंट म्हणजे 49,000 जे सायकोलॉजिकल लेवल आहे, अगदीच नाहीतर 48,975 हा स्टॉप लॉस तुम्ही लावू शकता इथे कुठेतरी जर मार्केट सस्टेन करते तर. आणि बाईंगची पोझिशन बनवू शकता, ज्याचं पहिलं टार्गेट हे 49,300पर्यंत ठेवू शकता, त्यानंतर 49,500 आणि जे फायनल टार्गेट आहे ते इथपर्यंत घेऊन जाऊ शकता. बँक निफ्टीमध्ये थोडं सावधकार राहावं लागणार आहे, कारण का उद्या मंथली एक्सपायरी आहे. जर मार्केट याच्यावरती निघते तर एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला पाहायला मिळू शकते. आता जर फ्लॅट गॅप अप ओपनिंग होतं इथे कुठेतरी आणि याच्यावरती जायला सुरुवात करते, डेफिनेटली जे निफ्टीसाठी सांगितलं आहे, मार्केट थोडा वेळ सस्टेन करून ब्रेकआउट येते, कॉलच्या पोझिशनमध्येच आपण बसणार आहोत आणि जे टार्गेट डिस्कस केलेले आहेत त्यासाठी ट्रेड प्लॅन करणार आहे. जर येतं कदाचित उद्या ही लेवल ब्रेक झाली, ती लेवल आहे 49,650, तर एक 200 ते 250 पॉईंट शेवटच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि मग 50,000ची जी लेवल आहे ती टेस्ट होऊ शकते. पण दुपारी 1:30 ते 2 नंतर ही लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे आणि मग ती शॉर्ट कव्हरिंगमध्ये येते. कदाचित तुम्हाला ऑप्शनमध्ये त्याचं जे कन्व्हर्जन आहे ते मिळणार नाही, परंतु 50,000ची लेवल पाहायला मिळू शकते. त्यासाठी मग तुम्हाला नेक्स्ट एक्सपायरीचा ऑप्शन ट्राय करावं लागेल. दुपारी 2:30 नंतर जर तुम्हाला दिसते की ही लेवल ब्रेक होणार आहे, तर करंट एक्सपायरीमध्ये शक्यतो त्याचं कन्व्हर्जन तेवढं मिळणार नाही, म्हणून आपण नेक्स्ट एक्सपायरी ट्राय करणार आहे. आता डाऊन साईड कुठे आहे, तर कमीत कमी 48,800 मी राऊंड फिगर सांगतोय, प्लस मायनस 10-20 पॉईंट तिथे तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये करू शकता. 48,800च्या वरती जोपर्यंत आहोत ना, तोपर्यंत बाय ऑन डिप्स. लक्षात घ्या, तोपर्यंत बाय ऑन डिप्सचीच स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. हां, फ्लॅट ओपनिंग नंतर जर 49,000 ब्रेक होत आहे, मार्केट सस्टेन करून ब्रेक करते, एकाच कॅन्डलने ब्रेक करून परत वरती येते तर नाही, पण सस्टेन करून जर ब्रेक करते ना, तर एक पुट इथे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. अगदी 50% क्वांटिटीने ट्राय करू शकता आणि स्ट्रिक्ट स्टॉप लॉस नाही, याचं टार्गेट तुम्ही 48,800 ठेवू शकता. फक्त इथे प्रॉफिट बुकिंग आणि स्टॉप लॉस ट्रेलिंगवरती लक्ष ठेवायचे. 48,800 जर ब्रेक झाला तर अगदी 48,500 आणि 48,300पर्यंतच्या लेवल पाहायला मिळू शकतात. याची शक्यता थोडी कमी आहे, परंतु लेवल हाताच्या हातात आहे म्हणून दिलेले आहेत. 48,800च्या खाली 660ची लेवल आहे, 500ची आहे, 450 आहे, 300 आहे, अगदी छोटे छोटे लेवल आहेत, परंतु त्या आहेत. 48,300 फायनल लेवल घेऊन आपण मार्केटमध्ये जाणार आहोत. सध्याची जी परिस्थिती आहे ना, मी पुन्हा एकदा सांगतो, मार्केट साईडवेज आहे आणि अशाच मार्केटमध्ये सगळ्यात जास्त लॉस होतो. ट्रेंडिंग मार्केटमध्ये शक्यतो लॉस होत नाही, कमी लॉस होतो, कारण का एक डायरेक्शन असतं मार्केटमध्ये, लगेच आपला स्टॉप लॉस गेलेला असतो किंवा आपल्या लक्षात येतं आपल्या अगेन्स्टमध्ये. पण या मार्केटमध्ये काय होतं, जर तुम्ही कॉलमध्ये बसताय ना, तर प्रत्येक वेळेस असं वाटतं की कॉलची संधी आहे, पुटमध्ये असेल तर इथं वाटतं पुटची संधी आहे, इथे वाटतं पुटची संधी आहे आणि ट्रेड रिपीट होत राहतात. त्यामुळे पुढील काही दिवस क्वांटिटी कमी ठेवा, स्टॉप लॉस फॉलो करा आणि जर एखाद 2 स्टॉप लॉस गेले, तुम्हाला लक्षात येते की मार्केट साईडवेज जाते, तर थांबणं केव्हाही चांगलं. एखाद दिवशी ट्रेड अवॉइड केल्याने काहीही फरक पडत नाही. उद्या किंवा परवा BJPच्या सीट वाईज, म्हणजे BJPच्या किती सीट आल्यानंतर मार्केटमध्ये काय रिॲक्शन येऊ शकते, यावरती एक छोटासा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आपला नक्की असेल. जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.